नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज म्हणजेच 11 डिसेंबर रोजी सोयाबीनची खरेदी, कापूस खरेदी आणि शेतकरी कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। आज या 3 प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं आणि यावरूनच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। प्रकरण इतकं तापलं की शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये या प्रश्नावरती स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि त्यासाठी हजर राहावं सगळ्यांनी अशा प्रकारची माहिती अध्यक्षांनी दिली। आणि त्यामुळे एकूणच आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये सोयाबीन खरेदी, कापसाची खरेदी आणि शेतकरी कर्जमाफी यावरून कोण काय म्हणालं याचाच आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पणन मंत्री जयकुमार रावल यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की राज्यामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या खरेदीवरून जो काही गोंधळ सुरू आहे त्याबद्दल पणन मंत्री आणि त्यासोबतच राज्य सरकार नेमकं काय करतंय, अशा प्रकारचा एक प्रश्न होता। त्यामध्ये उपप्रश्नही बरेचसे होते, जसं की कापसाची खरेदी जी आहे त्यामध्ये खरेदीची मर्यादा ही CCIनं कमी ठेवलेली आहे, त्याबद्दल नेमकी राज्य सरकारची भूमिका काय आहे। त्यासोबतच सोयाबीनच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ आहे। सोयाबीन खरेदीमध्ये हमीभाव केंद्रावरती शेतकऱ्यांना 3 ते 4 हजार रुपये दरच दिला जात असल्याचं काही आमदारांनी निदर्शनास आणून दिलेलं होतं, परंतु याबद्दल उत्तर देताना म्हणजेच लेखी उत्तरात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मात्र नकार दिला की अशा प्रकारे कुठेही गोष्टी घडत नाहीयेत। त्यासोबतच बारदाण्याचा अभाव सुद्धा राज्यामध्ये नाहीये असं सुद्धा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। आणि त्यावरूनच प्रश्न उत्तराच्या तासामध्ये या सगळ्या प्रश्नांवरती सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली। यामध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पहिलाच प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे कापसाची जी काही CCI कडून खरेदी केली जाते त्यासाठी कापसाच्या खरेदीची जी काही मर्यादा आहे त्यावरून त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यावरती निशाणा साधला। ते नेमकं काय म्हणाले, त्यांचा मुद्दा नेमका काय होता तेच पाहून घेऊया। आणि तुम्ही CCI 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस CCIनी। आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात। आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत, जरा माहिती घ्या। अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळते। तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे। राज्य सरकारनं कापसाची खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्थातच CCIच्या मार्फत ही खरेदी केली जाते, त्यासाठी केंद्र सरकारची एक नियमावली असते ठरलेली, परंतु राज्य सरकारनं मागच्या वर्षी 21 क्विंटल पर्यंत कापसाची ही खरेदी मर्यादा ठेवलेली होती, परंतु यंदा मात्र सुरुवातीला ती 10 क्विंटल इतकी केली गेली आणि त्यानंतर 15 क्विंटल पर्यंत ती वाढवण्यात आली। अर्थात यावरूनच काय सावळा गोंधळ कापसाच्या खरेदीमध्ये चाललाय याबद्दलचा प्रश्न हा आमदार वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला होता। आता या प्रश्नाला उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मात्र वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या। CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय। याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती। आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत। त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल, कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्स साठी आपण मागणी करतोय, वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे। आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय। ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचे म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे। हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली, कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं, तरी देखील 25% अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष
3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. कापूस आयातीचा मुद्दा सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला होता. कापसाची मोठ्या प्रमाणात आयात करून म्हणजेच आयात शुल्क मुक्त कापूस आयात करून मोठ्या प्रमाणात कापसाचे दर पाडण्याचं षडयंत्र हे रचलं जात असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0% पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात, आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी दुसऱ्या मुद्द्याकडे त्यांचा मोर्चा वळवला आणि तो म्हणजे सोयाबीनच्या खरेदीकडे. सोयाबीनची खरेदी ही राज्यात धीम्या गतीनं सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विकलेलं आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना बायोमेट्रिकच्या पद्धतीमुळे बराचसा जाच हा सहन करावा लागलेला आहे. दुसरीकडे बारदाण्याच्या अभावी सोयाबीनची खरेदी खोळंबलेली आहे. तिसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेस ते शेतकरी सोयाबीन हमीभाव केंद्रावरती घेऊन जात आहेत त्यावेळी या शेतकऱ्यांना तुमचा माल हा चांगल्या दर्जाचा नाहीये म्हणून नाकारला जातोय. त्यासोबतच जो माल खरेदी केला जातोय तो सुद्धा हमीभाव केंद्रावरती 4 ते 4,200 रुपयांच्या दरम्यानच त्याला दर दिला जातोय आणि त्यावरूनच हमीभाव 5,328 रुपये प्रति क्विंटलचा असताना इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या कमी दरात सोयाबीनची खरेदी हमीभाव केंद्रावरती कशी केली जाते असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला होता. ते नेमकं याबद्दल काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल. लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल. इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्याबरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. ही सगळी चर्चा सुरू होती. त्यातच या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करणार का असा प्रश्न पणन मंत्र्यांना विचारला. कारण मोठ्या प्रमाणात बारदाण्याचा अभाव हा आहे आणि त्यामुळं खरेदी केंद्र ही सुरू करण्यात आलेली नाही आहेत. जिथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत तिथे प्रत्यक्ष खरेदी ही केली जात नाही अशा प्रकारचा आरोप हा कैलास पाटील यांनी केला. कैलास पाटील नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. मंत्री महोदयाने आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ऍडव्हान्स मध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदानाअभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं. जर खरेदी केला असेल, तुमच्याकडे बारदाना असेल, तर बारदानाअभावी खरेदी केंद्र का बंद आहेत? एक एसओपीच ठरलेली आहे. एक तर खरेदी केंद्र उशिरा चालू, नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद. ही एसओपी ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे. कैलास पाटलांच्या या आरोपानंतर जयकुमार रावल यांनी उत्तर देण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी यंदा 50 ते 100 खरेदी केंद्र हे सोयाबीनचे अधिक उघडलेत एवढं सांगून बारदाण्याचा अभाव नसल्याचं सुद्धा सांगितलं. त्यावेळेस ते असंही म्हणाले की यंदा राज्य सरकारनं NCCF आणि नाफेडला 120 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स दिलेलं आहे बारदाण्यासाठी, त्यामुळे बारदाण्याचा अभाव कुठेही नाही आहे. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. पणन मंडळच्या माध्यमातून 120 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स पेमेंट केला आणि बारदाना एकही केंद्र आपण जर असं हायलाइट केलं त्याच्या आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू. कारण की आपण यावेळेस 120 कोटी रुपये ऍडव्हान्स भरलेत नाफेडला, NCCF ला. प्रश्न उत्तराचा तास जसा पुढे जात होता त्यामध्येच भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला. अर्थात हा एक गंभीर मुद्दा आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात सोयाबीनचे खरेदी केंद्र हे सुरू करण्याची घाई सगळी सुरू झालेली आहे, परंतु या खरेदी केंद्रासाठी आता शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, बाजार समित्या असतील यांच्यामार्फत सुद्धा नोंदणी सुरू आहे आणि यामध्येच शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून जर तुम्हाला हमीभाव खरेदी केंद्र हवं असेल, सुरू करायचं असेल तर त्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून 4 लाख रुपये मागितले जात असल्याचा आरोप बबनराव लोणीकर यांनी सांगितला. ते नेमकं या अनुभवाबद्दल काय बोलले ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत. त्याला लवकर मान्यता मिळत नाही. मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार, 4 लाख रुपये मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार
आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. हा सगळा गोंधळ ज्यावेळेस सुरू होता म्हणजेच साधारण 20 ते 21 मिनिटं या सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावरती विधानसभेमध्ये चर्चा सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षातील आमदारांनी पणन मंत्र्यांवरती चांगलाच प्रश्नांचा भडीमार केला. त्यावरती उत्तर पणन मंत्र्यांनी थेट दिलं नाही. शेवटी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत आता पुढचा प्रश्न आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे, त्यामुळे 3 वाजता विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये एक बैठक होईल या प्रश्नासंदर्भात आणि त्यावरती आपण बोलू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर नाना पटोले यांनी सुद्धा आक्रमक होत भूमिका घेतली की याबद्दल राज्य सरकार उत्तर द्यायला तयार नाहीये. त्यावर नाना पटोले नेमकं काय म्हणाले आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. अनेक सदस्यांना या विषयावरती बोलायचं आहे, त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे या संदर्भातली बैठक 3 वाजता माझ्या दालनात मी लावतो. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं ठीक आहे. असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना. मी म्हणून आपल्याला हा प्रश्न आत्ताच राखून सांगितलं. ठेवा. ठीक आहे नाना भाऊ, मी हा ऐकलं. प्रश्न बसा. राखून ठेवा, याला उत्तर दुसरं बसा द्यावं बसा ना. खालती बसा. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये नाही तंबी द्यायची गरज नाहीये, त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि 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 ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून तो विषय पार करून घेतले पाहिजे. नाना भाऊ मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो. सकाळच्या सत्रात विधानसभेमध्ये कापूस खरेदी आणि सोयाबीनच्या खरेदीवरनं खडाजंगी झाल्यानंतर दुपारच्या सत्रात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. आपल्याला माहिती आहे की राज्यात 2017च्या कर्जमाफीपासून जवळपास 6.5 लाख शेतकरी हे वंचित आहेत आणि या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करेल अशी शक्यता होती, परंतु राज्य सरकारनं केवळ 500 कोटी रुपयांची तरतूद केली आणि त्यावरूनच पुरवणी मागण्यांवरती चर्चा करताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारनं शेतकऱ्यांची काय थट्टा लावली आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. यावेळेस ते जुन्या कर्जमाफीबद्दल म्हणजेच 2017च्या कर्जमाफीबद्दल नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. आपण आता याच्यामध्ये 500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी काढले पुरवणी मागणीसाठी, पण हे पैसे आपण परवा घोषणा केले, त्या शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता, त्याचे नाहीये. 2014 ते 19च्या काळात फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्या काळात त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना आपण काढलेली होती. कर्जमाफी म्हणजे अनेक लोकांची कर्जमाफी झाली नाही, कोर्टात गेले आणि कोर्टाने आदेश दिला की 5017 कोटी रुपये हे जे बाकी आहेत त्यावेळेचे ते आपण तातडीनं त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमधून कर्जमाफ करावे अशा पद्धतीच्या माननीय कोर्टाने सूचना दिल्या आणि म्हणून त्याचे तुम्ही 500 कोटी ठेवले, म्हणजे 5017 कोटी रुपये तुम्हाला द्यायचे होते ते वाले, पण त्याचे फक्त 500 कोटी दिलेत. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची का थट्टा करता? आता ज्यावेळेस जुन्या कर्जमाफीचा विषय आला त्यावेळेस नाना पटोले यांनी नवीन कर्जमाफीचं जे काही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यावरती सुद्धा बोट ठेवलं आणि मग 31 मार्च 2026 रोजी कर्जमाफी न करता 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नेमकं का दिलं? कारण की 31 मार्च रोजी शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं असं काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणाले. मला हे म्हणायचं आहे की 31 मार्चला शेतकरी थकीत होतो, मग तुम्ही 30 जूनच्या जागी 31 मार्चच्या आत कर्जमाफी का नाही केली? काय अडचण आहे? आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कर्जमाफी जे 30 जूनचं तुम्ही आम्ही करू असं सांगितलं, ती 31 मार्च मध्ये करणार का? आणि जे 5017 कोटी रुपये जे मान्य कोर्टाने ते जुने द्यायला सांगितलेले आहेत त्याचे 500 कोटीची प्रोव्हिजन आपण आता केली, की 5017 कोटी रुपये आता याच्यामध्ये तुम्ही जाहीर करणार का? त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार. एकूणच काय तर विधानसभेमध्ये आज सोयाबीनच्या खरेदीवरून त्यासोबतच कापसाच्या खरेदीवरून आणि शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना
धारेवरती धरलं आणि त्यासोबतच विविध प्रश्नही उपस्थित केले. राज्यामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या खरेदीवरनं मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं सरकारनं यंदा कापूस आणि सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला, परंतु खरेदीची यंत्रणा ही सक्षम नाही आहे. त्यामध्ये बरीचशी चिरीमिरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये द्यावी लागते, अशा प्रकारचा आरोपही भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा केलेला होता. त्यासोबतच भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी सुद्धा सोयाबीन खरेदीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते. सोयाबीनचे जे काही निकष आहेत त्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. आज एकूणच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं विधानसभेमध्ये सत्ताधारी त्यासोबतच मंत्री संबंधित खात्याचे यांना धारेवरती धरलेलं होतं आणि शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा नाना पटोले यांनी उपस्थित केलेला होता. अर्थात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीची मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जाते आणि यावरूनच आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या सगळ्या मुद्द्यावरनं चर्चा झाली. अर्थात शेतकऱ्यांची अर्थातच सोयाबीन आणि कापूस खरेदीवरनं कोंडी एक प्रकारे होते, दुसरीकडे कर्जमाफीची मागणी ही शेतकऱ्यांची आहे. आता या सगळ्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. सोयाबीन आणि कापूस खरेदीसाठी तुम्हाला काय अडचणी येत आहेत, त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमची मागणी नेमकी काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.